నమస్తే, వెల్కమ్ టు హిట్ టీవీ. నేషనలిస్ట్ కాంగ్రెస్ పార్టీ మరియు ఆ పార్టీ యొక్క రాజకీయ భవిష్యత్తు గురించి మాట్లాడుతూ ఎన్సీపీ శరద్ పవార్ వర్గం సుప్రియా సూలే మాట్లాడుతూ నాయకులు వేరే వర్గానికి వెళ్లి ఉండవచ్చు, కానీ ప్రజలు శరద్ పవార్ వెంట ఉన్నారని నమ్ముతున్నారు. ఢిల్లీలోని అదృశ్య హస్తాలు మహారాష్ట్రకు వ్యతిరేకంగా పనిచేస్తున్నాయని ఆమె కేంద్ర ప్రభుత్వాన్ని కూడా ఉద్దేశించి ఆరోపించారు. मायबाप जनतेचे प्रश्न सातत्याने समजून घेऊन मांडून त्याच्यासाठी लढण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या माध्यमातून संवाद लोकांशी आम्ही 365 दिवस साधत असतो आणि त्याच बऱ्याच दिवसात माझं या भागात येणं झालं नव्हतं. त्याच्यामुळे नागपूर, वर्धा आणि अमरावतीला सगळ्या लोकांना भेटण्यासाठी मी आले. तुम्ही कार्यकर्त्यांसोबत वेगवेगळ्या समाजातल्या इतर प्रतिष्ठित लोकांनाही भेटत आहे. साहेबांचं देखील नेहमी पाहायला मिळतं. काय उद्देश आहे त्या पाठीमागे? लोकांना भेटून आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. लोकप्रतिनिधी जबाबदारीच असते लोकांना भेटायचं, ग्राउंडवर काय चाललंय बघायचं. त्याच्यासाठीच रोहिणीताई आणि मी आवर्जून या भागात आलेलो आहोत. काही वाघ नखर आणली जात आहे, त्याच्यावरून कॉन्ट्रोवर्सी सुद्धा होताना दिसते आहे. तुम्ही कशा प्रकारे बघता? खरं तर तुम्हाला सांगू, महाराष्ट्रामध्ये आणि देशासमोर महागाई, बेरोजगारी एवढी मोठी आव्हानं आहेत. मी महागाई आणि बेरोजगारीमध्ये आजच मी ऐकलं की एलपीजीचे भाव परत कमर्शियलचे वाढलेले आहेत. त्यामुळे एवढी मोठी आव्हानं आहेत आणि त्यातून नागपूरला आल्यानंतर नागपूरमध्ये जो पाऊस झाला, प्रचंड नुकसान इथे झालेलं आहे. तोही एक मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. त्याच्यामुळे दुष्काळ, महागाई आणि बेरोजगारीमधून मला फार कमी वेळ मिळतो, पण जे काय थोडंसं वाचण्याची संधी मिळाली त्याच्यात इतिहासकारक असं म्हणतात की हे ओरिजिनल नाही आहे. त्याच्यामुळे मला वाटतं त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावं. मी काही त्याच्यातली तज्ज्ञ नाही, पण वर्तमानपत्रात तज्ज्ञांचं जे म्हणणं आहे त्याच्या मताप्रमाणे ओरिजिनल नाही असं म्हणतात. त्याच्यामुळे बघूया काय म्युझियम काय म्हणतात. अमरावतीच्या लोकसभेत यांनी म्हटलं होतं की 33% ज्याच्याकडे लोकप्रतिनिधी असेल त्यांना चिन्ह मिळेल, त्यामुळे जे काही स्वप्न पाहत आहे ते मुंगिले लालचे असेल स्वप्न आहे. ते इलेक्शन कमिशनचे अध्यक्ष आहेत का? हा, इलेक्शन कमिशनचे अध्यक्ष असं म्हणाले का? कोण म्हणालं असं? माझ्या ऐकण्यात नाही आले, ना वाचण्यात आले. मैम ये बताइए कि चुनाव जो चिन्ह है, ये एनसीपी का चिन्ह है, उसके ऊपर काफी ये हो रहा है, बार बार ये अजित पवार के पास जाएगा, शरद पवार के पास जाएगा. 5 तारीख को उसकी सुनवाई है, तो क्या लगता है आपको? 6 तारीख को उसकी सुनवाई है, तो क्या लगता है कि ये जो झगड़े हो रहे हैं? नहीं, झगड़ा तो कोई नहीं है बिल्कुल. एक तो और प्लीज रीड माय लिप्स. राष्ट्रवादी कांग्रेस में कुठलीही फूट नहीं. राष्ट्रवादी कांग्रेस में कोई भी आप जैसे कहा लड़ाई झगड़ा कुछ भी नहीं है. इस पार्टी की स्थापना आदरणीय पवार साहब ने 25 साल पहले की थी. कश्मीर टू कन्याकुमारी बच्चा बच्चा जानता है कि राष्ट्रवादी कांग्रेस एनसीपी मतलब शरद पवार. हमारे देश के अध्यक्ष श्री शरद पवार है और महाराष्ट्र के अध्यक्ष श्री जयंत पाटिल जी है. और जयंत पाटिल जी ने और पार्टी ने अभी रोहिणीताई को महिला अध्यक्ष पद की जिम्मेदारी दी है और वो पूरी ताकत से महाराष्ट्र की महिलाओं के लिए अब काम कर रही है और हम सब उनके साथ अभी 3 दिन का दौरा इस एरिया में कर रहे हैं. నాయకులు ఎక్కడికో వెళ్లి ఉండవచ్చు, కానీ పవార్ సాహెబ్ను నమ్మిన ప్రజలు, మా కార్యకర్తలు, మద్దతుదారులు మాతో ఉన్నారు. గత 5 నుంచి 10 సంవత్సరాల్లో గోండియా మరియు భండారా జిల్లాలో ఎన్సీపీ బలం మేము ఆశించిన విధంగా పెరగలేదు. ప్రఫుల్ పటేల్ ఎందుకు ఉక్కిరిబిక్కిరి అవుతున్నారని మీరు అతన్ని అడగాలి. అతను వారానికి 3 రోజులు పవార్ సాహెబ్ కలవడానికి వచ్చేవాడు. ఢిల్లీ అదృశ్య హస్తం పనిచేస్తుంది. మహారాష్ట్రకు వ్యతిరేకంగా మహారాష్ట్రలోని 2 మరాఠీ మనూస్ పార్టీలను శివసేన మరియు ఎన్సీపీని నాశనం చేసే పనిని బీజేపీ చేసింది. 5 ఏళ్లు సీఎంగా ఉన్న దేవేంద్ర ఫడ్నవీస్ని ఉప ముఖ్యమంత్రి చేశారు. ఆ వ్యక్తులు మహారాష్ట్రను నాశనం చేస్తున్నారు. ప్రాముఖ్యత తగ్గించే పని జరిగింది. 70,000 కోట్ల కుంభకోణం జరిగిందని బీజేపీపై సుప్రియా సూలే ఆరోపణలు చేసింది. आता बघूया ना, चर्चा झाल्यावर बघू, मार्ग काढू. रोहिदास पाटील यांच्या सुतगिरणीवर कालपासून इन्कम टॅक्सची धाड पडलेली आहे, त्यासह इतरही ठिकाणी धाड पडली आहे. नाना पटोले यांनी त्यांना लोकसभेची जबाबदारी दिली होती. मला काय आश्चर्य वाटत नाही हो. सगळ्यांना सवय झाली या देशामध्ये. ते आईस करतात. आईसचा अर्थ माहितीये का तुम्हाला? आईस म्हणजे बर्फ नाही. आईस म्हणजे ICE, इन्कम टॅक्स, CBI, ED. विरोधात बोललं की आईस. त्याच्यात काय नवीन काय नाही या देशामध्ये. जो विरोधात सत्तेच्या बोलेल, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोललं की आईस. त्यांच्या पक्षात गेला की पूर्णपणे त्यांचं जे काय वॉशिंग मशीन आहे तिथून बाहेर आलं.
की नो आईस एकदम डिफ्रॉस्ट, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे आम्हाला सवय झाली याची. रोहित पवार के यहाँ भी ईडी की कार्रवाई हुई है. त्यांच्यावर एकेरी भाषेत उल्लेख करत टीका केली. सॉरी जरांगे पाटलांनी छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर मी काय ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मला बोलता येणार रोहित नाही. पवार पे भी ईडी की कार्रवाई हुई. ये तो सब विपक्ष पे देता है. आपका जो अगर चैनल या वर्तमान पत्र पढ़े उसका उसी में किसी ने आरटीआई किया था, जो पेपर में ही मैंने पढ़ा था कि 95% जो केसेस है वो ऑपोजिशन पे है, ऐसा आरटीआई का डेटा कहता है. तो जो खिलाफ बोलता है उसको आइस किया जाता है इस देश में. कोई नई बात नहीं, हमको आदत होगी इस बात. रोहित पवार आगे बढ़ रहे हैं इसीलिए उनके ऊपर ही कार्रवाई हुई ऐसा, या वो बीजेपी में जाना चाहिए ऐसा प्रेशर ला रहे हैं उसको. हो सकता है, देखिए आपके भी मन में ऐसा ही आया है ना, हो सकता है आजकल जमाना ऐसे हो गया. पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की मराठवाड्यामध्ये मराठ्यांना कुणबींचे जे प्रमाणपत्र आहे ते पैसे देऊन मिळतात आहे. अंबादास दानवेंनी सुद्धा तशा प्रकारचं प्रमाणपत्र बनवलं. त्याच्यावर आकडा सांगितला 28 लाख 28 लाख आकडा सांगितला. आता किती लाख वगैरे मला याची फारशी काही माहिती नाही, पण प्रशासन हे जे ट्रिपल इंजिन सरकार आहे त्या ट्रिपल इंजिन सरकारने उत्तर दिलं पाहिजे याचं. गौतमी पाटील यांच्या जो हे झाला तर जिल्हा परिषद न्यायालयाने त्यात गुन्हा दाखल झाला तर दीपक केसरकर म्हणाले होते की कारवाई झाली नाही. मला याची काय माहिती नाहीये. मला महागाई, बेरोजगारी आणि दुष्काळावर प्रश्न विचारा, माझा सगळा अभ्यास झालेला आहे त्याचा. ताई, एक सरकारी कर्मचारी जे आहेत ते त्यांचा ओबीसीची टक्केवारी कमी आहे अशा प्रकारची एक आकडेवारी समोर येते आहे. 27% आरक्षण कोणी असताना आणले ती? सुद्धा आणली कोणी? छगन भुजबळांनी मांडली. चर्चा नाही, चर्चा कसं छगन मी भुजबळांनी सांगणार? मांडली त्या दिवशी बैठकीत. मी त्या बैठकीत नव्हते, त्याच्यामुळे मला नाही माहिती कोणी काय मांडली आहे. डेटा मला वाटतं सरकारकडे किंवा आरटीआय करून तो मागवता येईल. आजकाल आरटीआयचं पण उत्तर सरकार देत नाही, त्याच्यामुळे आता बघूया कशी माहिती धनंजय काढायची. मुंडे उद्या नागपूर जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करणार, अतिवृष्टी भागाची पाहणी करणार आहे. एकंदरीत महाराष्ट्रात बघितलं तर एक विपरीत परिस्थिती आहे. काही भागामध्ये दुष्काळ आहे, काही भागामध्ये अतिवृष्टी आहे. तर सरकार एकंदरीतच शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचायला किंवा त्यांच्या समस्या ऐकून घ्यायला उशीर होत आहे का सरकार? नाही, सरकार असंवेदनशील आहे. परवाच्या दिवशी कांद्याची एवढी मोठी दिल्लीला मीटिंग झाली, कोण गेलं इथून? नाशिकमधले किती आमदार, खासदारांना, मंत्र्यांना बोलवलं होतं का? महाराष्ट्रातले किती मंत्री दिल्लीला गेले? एवढा मोठा कांद्याचा विषय असताना, एवढी अडचणीत कष्ट करणारे शेतकरी आले असताना, एक तर चुकीचं धोरण, 40% टॅक्स लावलाय कांद्यासाठी. मी 4 महिन्यापूर्वी हे पियुष गोयलांना ट्विट करून विनंती केली होती की कांद्याचा प्रश्न खूप गंभीर होणार आहे, कृपा करून असे काहीतरी निर्णय घेऊ नका. तुम्ही माझा व्हॉट्सअप चेक, माझा ट्विटर अकाउंट चेक करू शकता. 4 महिने सातत्याने मी सांगते की जगामध्ये कांदा कमी आहे, महाराष्ट्रात कांदा कमी, देशात सरप्लस कांदा आहे, जगामध्ये कांदा कमी आहे. कृपा करा आणि परदेशात कांदा जाऊ द्या, शेतकऱ्याला 2 पैसे मिळतील. पण या केंद्र सरकारने हा निर्णयावर उलट 40% टॅक्स लावला. आणि टमाट्याला जेव्हा 2 पैसे शेतकऱ्याला मिळत होते तेव्हा नेपाळवरून यांनी टमाटा मागवला. त्याच्यामुळे सातत्याने सरकार विरोधी आणि या शेतकरी विरोधी आणि या सगळ्या शेतकऱ्यांचा कंबरड मोडायचं पाप जर कोण करत असेल तर हे महाराष्ट्राचं आणि केंद्र सरकार करतं. त्यांना अजिबात वेळ नाही, कारण का ते आईस, पक्षफोड, घरफोड याच्यात इतके व्यस्त असतात की त्यांना प्रशासनासाठी वेळ नसतो. ताई, उद्यापासून भाजपच्या विरोधामध्ये इंडिया टूचा मार्च निघणार आहे. मैबी गांधी यांना कसं काय असणार आहे? माझं म्हणणं आहे की आज देशामध्ये इतका प्रचंड अन्याय होतो, त्याच्यामुळे कोणीतरी बोललं पाहिजे ना, कोणीतरी या देशात खरं बोललं पाहिजे. आता सगळेच जर जुमलाबाजी करायला लागले तर देश कसा होणार, देशाचा विकास कसा होणार? कोणीतरी खरं बोललं पाहिजे. వీడియో కనుక నచ్చినట్లయితే ప్లీజ్ లైక్ అండ్ షేర్ అండ్ సబ్స్క్రైబ్. ఎవరో వస్తారు, ఏదో చేస్తారు అని ఎందుకు ఎదురు చూస్తావు? రా, నీ ఊర్లో ఉన్న సమస్యలని నువ్వే పరిష్కరించు. నీ ఇల్లే కాదు, నీ ఊరు కూడా నీదే. ఇప్పటి వరకు మీపై ఎన్నో దాడులు, దౌర్జన్యాలు జరిగినా చూస్తూ ఉన్నారు. మీ చుట్టూ జరిగే అన్యాయాన్ని వీడియో తీసి ఈ క్రింద ఉన్న నంబర్కి పంపించండి. మీ ఊర్లో జరిగే వింతలు, విశేషాలు మరియు మీలో కానీ మీ చుట్టుపక్క వాళ్ళలో కానీ ఏదైనా స్పెషల్ టాలెంట్ ఉన్నా కూడా మమ్మల్ని సంప్రదించండి. ఈ ప్రపంచానికి హిట్ టీవీ మిమ్మల్ని పరిచయం చేస్తోంది. హిట్ టీవీ, ఇది సామాన్యుడి టీవీ.